सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी।
सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला
क्वेश्चन मार्क्स.
सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला नाही पावली खेळते आता नाही आनंद गोंदला मागे पुढे संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे तेची साच समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे तेची साच तुका मने येते लाभाची कोटी तुका मने येते लाभाची कोटी बहुवाव पोटी समर्थाचे संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे तेची साच विठ्ठला कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं खलानिशवादापनुदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महत्वारा हरी भेटी सेवेकरिता निवडलेला अभंग ज्ञानी अमरेंद्र वैराग्याचे शिरोमणी बाबाजी चैतन्य शिष्य शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हा चतुर्थ चरणाचा अभंग असून अर्थातच 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी आपण आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये जीवन जगत असताना एक सामान्य अवस्थेपासून उच्च कोटीच्या अवस्थेला प्राप्त होण्याकरता भक्ती या साधनेचा कशा पद्धतीने अवलंब केला याचं स्पष्टीकरण दिलंय. विठ्ठला या सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महान संत देवईमाई महाराज यांच्या 52व्या या पुण्यतिथी सोहळ्याच्या औचित्याने
माईंच्या दरबारामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व्यासपीठ प्रमुख हिरामनराव कदम गोपेकर, श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा भागवताचार्य उत्तमदेव शास्त्री महाराज राजूरकर, पहाटेच्या काकडा भजनापासून रात्रीच्या हरी कीर्तनानंतरच्या हरी जागरापर्यंत चालणाऱ्या या नित्याच्या सेवेमध्ये उद्या माईंच्या पुण्यतिथीचा दिन आहे, पुण्यतिथी सोहळा आहे. आणि या पुण्यतिथी सोहळ्याच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला आजची ही दशमीची सेवा ब्रह्मचैतन्य ब्रह्मभूत सद्गुरू मोतीराम महाराजांच्या, गुरुनाम गुरु मारुती महाराज दस्तापूरकर मोठ्या महाराजांच्या, वैराग्य मूर्ती श्री संत सोपान काका महाराज सातकर काकांच्या या संत परंपरेकडे पाहूनच माझ्या वाट्याला आली. विठ्ठल नामा मने केशी राजा केला नेम चालवे माझा, अविरतपणे अखंडितपणे अव्याहतपणे. माईंची ही पुण्यतिथीचा सोहळा ज्यांच्या संयुक्त विद्यमाने साकार होत आहे, या संस्थांचे मठाधिपती आमचे परमार्थिक स्नेही श्री हरिभक्त परायण तुळशीदास महाराज देवकर, माईंच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संस्थांच्या सर्व विश्वस्त मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्ताच्या श्रद्धेने, श्रद्धापूर्वक अंतकरणाने ही सेवा चालू आहे. यावर्षी सगळ्यात महत्वाचा निर्णय संस्थांनी माईंच्या सूचनेनुसार, कसं आहे आपल्या संस्थांमध्ये संपूर्ण पंचक्रोशीतून माणसं येतात, काही माणसं बहुतांशी माणसं खेड्यातून पायाने येतात. आपला अगोदर कीर्तनाचा वेळ 9 ते 11 होता, पण मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो, तुम्ही 8 ते 10 केला. विठाला विठाला. आपल्या पंचक्रोशीवर आपल्या भागातील संत महात्म्यांचे अगाध असे उपकार आहेत, अमौलिक असे उपकार आहेत. एक अंधकारात पडलेल्या समाजाला प्रकाशात आणण्याकरिता या संत महात्म्यांनी आपल्या भागामध्ये अवतार घेतला. अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्ट वेते परोपकारी. तुम्हाला आम्हाला एक चांगल्या मार्गाला लावण्याकरता या संत महात्म्यांनी आपल्या या भूमीमध्ये अवतार घेतला. आणि हे अवतार घेतल्याच्या नंतर बुडते हे जन नदे कवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. एक समाजाला चांगली दिशा मिळावी, एक चांगलं काहीतरी मार्गदर्शन मिळावं, ह्याच्यासाठी संत महात्म्यांनी तुम्हाला आम्हाला प्रवृत्त केलं. आणि या संत मालिकेमध्ये, संत यादीमध्ये महान संत देवई महाराज माईंचा अग्रेसर सिंहाचा वाटा आहे. आणि माईंच्या पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आज या सेवेकरिता ज्या ग्रंथ संपदेतला अभंग मी तुमच्या समोर निवडलाय, ती ग्रंथ संपदा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायचा गाथा आहे. गाथ्याच्या बाबतीमध्ये सज्जन हो, जगद्गुरु तुकोबारायची गाथ्यामधील अभंगाची जी ही काही शब्द रचना आहे, तुमच्या आमच्या जीवनासाठी फार अमौलिक अशा प्रकारची शब्द रचना आहे. एका एका शब्दानं
तुमचं आमचं जीवन बदलून जाईल, अशी जगद्गुरु तुकोबरायाची गाथ्यामध्ये शब्द रचना आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना पाठीमागं कसं वागलो, आता आपलं जीवन कसं आहे आणि पुढील आयुष्यामध्ये आपल्याला जीवन कसं जगायचंय हे स्पष्टपणे तुम्हाला आम्हाला गाथा दाखवते. आपण जर आरशाच्या समोर उभा टाकलो आणि आरशामध्ये जर पाहिलं तर आपला चेहरा कसा आहे स्पष्टपणे कोण दाखवते? आरसा दाखवते. तसं आपण आपलं जीवन जर जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्यामध्ये जर पाहिलं तर आपलं जीवन आपण कसं जगत आहोत आणि कसं जगायला पाहिजे याचे उत्तम धडे जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्यामध्ये सापडतात. प्रत्यक्षरित्या आपल्या स्व आत्मा अनुभवातून जगद्गुरु तुकोबराय यांनी अभंगाची रचना केलेली आहे. आणि याही अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी एक सामान्य अवस्थेतून एक उच्च कोटीच्या अवस्थेला प्राप्त होत असताना कोणतं साधन केलं पाहिजे त्याचा अनुभव जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगामध्ये प्रतिपाद्य केलाय. कारण अनुभवाच्या बाबतीमध्ये अनुभव हा शब्द असा आहे, इथं या मंडपात बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मानवी जीवनाशी अनुभव हा शब्द निगडीत आहे. माणसाच्या पदोपदी माणसाच्या पावलोपावली जीवन जगत असताना माणसाला अनुभव येतात. हा त्याच्यामध्ये एक आहे, लहानांचा लहान अनुभव असतो आणि मोठ्यांचा मोठा अनुभव असतो. अर्थातच लहानांचा लहान अनुभव असतो म्हणजे कमकुवत विचारसरणीचा अनुभव असतो आणि मोठ्यांचा मोठा अनुभव असतो म्हणजे मोठ्या विचार प्रगल्भतेचा अनुभव असतो. अनुभव लहान असो किंबहुना अनुभव मोठा असो, पदोपदी पावलोपावली जीवन जगत असताना माणसाला अनुभव येतात. आणि या अनुभवाचा विचार भौतिक दृष्ट्या केला, या अनुभवाचा विचार आध्यात्मिक दृष्ट्या पारमार्थिक दृष्ट्या जर केला तर प्रमुख दोन प्रकार आहेत. एक म्हणजे संसारिक अनुभव आणि आध्यात्मिक दृष्ट्या दुसरा म्हणजे परमार्थिक अनुभव. भौतिक दृष्ट्या विचार केला तर संसारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना येणारे संसारिक अनुभव आणि आध्यात्मिक परमार्थिक दृष्ट्या जर विचार केला तर जीवन जगत असताना येणारे परमार्थिक अनुभव. हे दोन अनुभव मी तुमच्या समोर ठेवलेत, संसारिक आणि परमार्थिक. सज्जनो, हे दोन जे अनुभव आहेत ना, या दोन अनुभवामध्ये अजिबात साम्यता नाही. या दोन अनुभवामध्ये फार मोठी विषमता आहे. कोणती विषमता आहे? या दोन अनुभवापैकी एक अनुभव एकमेकांनी एकमेकाला सांगू नये आणि दुसरा अनुभव सांगितल्याशिवाय राहू. कोणता अनुभव सांगू नये आणि कोणता अनुभव या दोन अनुभवापैकी सांगावा? संसारिक अनुभव सांगू नये आणि परमार्थिक अनुभव सांगितल्याशिवाय राहू नये. बरं बाबा, संसारिक अनुभव का सांगू नये आणि परमार्थिकच अनुभव का सांगावा? अनुक्रमे त्याचे तीन मुद्दे आहेत. त्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे, संसारिक अनुभव का सांगू नये? कारण संसारिक अनुभव सांगणं हे दूषण आहे. परमार्थिक अनुभव का सांगावा? सांगणं म्हणजे संप्रदायाचं भूषण आहे. दुसरा मुद्दा असा आहे, संसारिक अनुभव का सांगू नये? बाबा, सांगितला तरी संसारिक अनुभव हा ज्याच्या त्याच्या पुरता सीमित अर्थातच मर्यादित आहे. परमार्थिक अनुभव का सांगावा? विश्वाला अनुकरणीय असा अमर्यादित विश्वव्यापक आहे. आणि तिसरा मुद्दा असा आहे, संसारिक अनुभव का सांगू नये? संसारिक अनुभव दुःखद आहे आणि परमार्थिक अनुभव का सांगावा? सरते शेवटी तो सुखद आहे. पहिला मुद्दा असा आहे, संसारिक अनुभव सांगणं म्हणजे दूषण आहे. आता संसार, प्रपंच, व्यवहार हे एकाच शब्दकोशातील एकाच अर्थाचे शब्द आहेत आणि एकाच अर्थाचे जे शब्द असतात शब्दकोशामध्ये त्याला कोणते शब्द म्हणतात?
समानार्थी शब्द म्हणतात. संसारातल्या गोष्टी, संसारातल्या प्रपंचातल्या भानगडी, संसारातले अनुभव सांगणं म्हणजे दूषण आहे. ते म्हणताल कस काय? तुम्हाला पटते का? बघा, एका माणसाला 4 पोरं होती आणि त्या 4ही पोरायनं काय झालं की जन्मदात्या बापाला उठल्या उठल्या शिव्या दिल्या. जन्मदात्या बापाला शिव्या दिल्या. आता शिव्या का दिल्या होत्या मला या व्यासपीठावर सांगता येणार नाही. काय निमित्त झालं, काय द्यायचं, काय गोष्ट झाली होती नाही सांगता येणार. बरं, सांगितलंय असतं परंतु माहित नाही का दिल्या होत्या. हे माहिती जरी असलं तर त्या संसारातल्या त्यांनी दिलेल्या शिव्या कशामुळे दिल्या होत्या त्या भानगडी या व्यासपीठावर सांगण्याचं हे कीर्तनीय व्यासपीठ. या कीर्तनाच्या व्यासपीठावर उभा टाकल्याच्या नंतर आम्हा जिम्मेदार वक्त्यांचं कर्तव्य असं आहे की संप्रदायाच्या चाकोरीमध्येच आम्ही बोलताना काय केलं पाहिजे, बोललं पाहिजे. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आहात. मला तर वाटतंय होईल की नाही सांगता येणार नाही, परंतु तुकोबारायाचा, ज्ञानोबारायांचा, नामदेवरायाचा अभंग जर कीर्तन सेवेकरिता घेतला, मला वाटतं असं काही दिवसानं नियम लागू होईल, आचारसंहिता लागू होईल की उभा टाकल्याच्या नंतर, अभंग घेतल्याच्या नंतर वक्त्यानं अभंगावरच काय केलं पाहिजे, बोललं पाहिजे. कारण आमची जिम्मेदारी आहे. अभंग जर आम्ही संत महात्म्यांचे घेतले असते तर आम्ही त्याच पद्धतीनं काय केलं पाहिजे, बोललं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, चरित्रे सादर वर्णावी संत वृंदे मनोभावे आदि मंगलावी, संत वृंदे मनोभावे आदि मंगलावी. या व्यासपीठावर उभा टाकल्याच्या नंतर त्यांनी त्या मुलांनी का शिव्या दिल्या होत्या मला नाही इथं सांगता येणार. बरं, शिव्या दिल्या, त्या जन्मदात्या बापाला शिव्या देऊ नये एवढं मात्र सांगता येईल. त्यानं ते शिव्या ऐकल्या आणि काय वाटलं की काय मोठेपणा वाटला की गावामध्ये वट्ट्यावर चौकात जिथं माणसं जमतात का नाही तिथं ते बाप आला आणि काय मोठाडपणानं म्हणला, आपल्यासारखी पोरं म्हणला परभणी जिल्ह्यात कुठंच नाही. गावातली लोक म्हणली काय झालं, नाही म्हणला आपल्या पोरासारखे बहादर पोरं जिल्ह्यात कुठंच नाहीत. म्हणजे काय झालं, असा काय बहादरपणा केला, काय मोठेपणा आहे म्हणला, आपल्या पोरासारख्या शिव्या कोणालाच येत नाहीत. आतापर्यंत म्हणला कधीच ऐकल्या नव्हत्या, अशा नंबर 1च्या काय दिल्या. आता मला खरं सांगा, हे सांगितल्याच्या नंतर ऐकणारे लोक त्या बापाचं कौतुक करते, काय दादा, काय तुम्ही, काय अण्णा, काय सांगायलेत. हे सांगण्यामध्ये म्हणजे तुम्हाला काय मोठेपणा वाटायलाय काय, मोठेपणा नाही. समाज कौतुक करणार नाही, ऐकणारे लोक अजिबात कौतुक करणार नाहीत. केला तर ऐकणारे लोक त्याचा काय करतील, अपमानच करतील. आणि ऐकणाऱ्या लोकांना जर सजनो अपमान केला तर ओळखून घ्यायचं, संसारातल्या भानगडी, संसारातल्या गोष्टी, संसारातले अनुभव सांगणं भूषण नसून हे काय आहे, दूषण आहे. आता त्याच माणसानं उभा टाकू द्या चौकात आणि छातीवर हात ठेवू द्या आणि छातीवर हात ठेवून सांगू द्या, काय सांगा, ओ पहाटे मला स्वप्न पडलं आणि पहाटे स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मला असं दिसू लागलं उद्या एकादशीचा पर्व काळ आहे आणि एकादशीच्या पर्व काळावर आमच्या माईचा पुण्यतिथी सोहळा आहे. माईंच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने उद्या सकाळपासूनच कीर्तनाला सुरुवात होणार आहे. आणि एखाद्याला म्हणावं, अचानकच मला त्या पहाटेच्या स्वप्नामध्ये
साक्षात माय माझ्या स्वप्नात आल्या आणि माईनं मला येऊन स्वप्नामध्ये काय दिलं? दर्शन दिलं. प्रत्यक्ष माय माझ्या स्वप्नात आल्या, माईंनी मला दर्शन दिलं. सज्जन हो, आता एखाद्याला म्हणू द्या माईनं मला स्वप्नात येऊन दर्शन दिलं, जे खरा परमार्थिक आहे का नाही, उठून काय कराल? त्याच्या पाया पडाल. वा, तुम्ही भाग्यवान आहेत. का भाग्यवान आहेत? हिमालयात तपश्चर्या करून देव संत काही लोकांच्या ध्यानात येईल. आता तुम्ही खरंच भाग्यवान आहेत, तुम्ही भाग्यवान आहेत. वा वा, तुम्हाला माईनं स्वप्नात येऊन आज पहाटे काय दिलं? दर्शन दिलं. हे जर सज्जन हो तुम्ही जागृती अवस्थेतला असो किंवा संत महात्म्यांचा परमार्थातला परमार्थिक अनुभव असो, हे जर समाजाला सांगितला तर लोक तुमचं कौतुक करतील, पाठ थोपटतील. का? कारण जागृती अवस्थेमध्ये ज्या अर्थी तुमच्या परमार्थ आहे, जागृती अवस्थेमध्ये ज्या अर्थी तुमच्या माईचं ध्यान आहे, त्या अर्थी स्वप्न अवस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला कोणाचं ध्यान लागलंय? त्याच्या अर्थानच, त्या अर्थानच तुम्हाला माईनं दर्शन दिलंय. लोक कौतुक करतील आणि लोकांनी जर कौतुक केलं, ओळखून घ्यायचं सज्जन हो, परमार्थातले अनुभव सांगणं दूषण नसून संप्रदायाचं भूषण आहे. विठ्ठल. एक मुद्दा मी तुमच्या समोर उपस्थित केला. याच प्रस्तावनेच्या दरम्यान या अभंगाच्या माध्यमातून विचार केला. तर दुसरा मुद्दा संसारिक आणि परमार्थिक अनुभवाच्या बाबतीतला असा आहे, संसारिक अनुभव मर्यादित आहे. कस काय मर्यादित आहे? तुम्हाला पटतंय का? बघा, एका पत्रकाराने एका माणसाची मुलाखत घ्यायची ठरविली. कोण घ्यायची ठरविली मुलाखत? पत्रकार. कोण्या माणसाची मुलाखत घ्यायची ठरविली? एका माणसाची. मला विचारा ना तुम्ही, असं काय बघायलेत? कोण्या माणसाची? गार लागू लागलो म्हणून, लय गार लागायलंय म्हणून बिडी वडणाऱ्या माणसाची घ्यायची ठरली. कोण्या माणसाची? पत्रकार साहेब गावात आले आणि गावात आल्याच्या नंतर म्हणले, मरडसगाव फाट्यावर चर्चा निघाली होती, फलाण्या गावातल्या मामासारखी बिडी तालुक्यात कोणाला वडता येत नाही. ती चर्चा तिथं ऐकली आणि म्हणून मी इथं आलो. सांगा किती दिवस झालं बिडी वडता? ते म्हणले, मामा बिडी वडतो किती दिवस झाले असं विचारू नका, किती वर्ष झाले असं विचारा. बाबा किती वर्ष झालं तुम्ही वडता? आजकालचा आहे का काय म्हणला बिडी वडणारा? 50 वर्षापासून मी काय वडतो? बिडी वडतो. ते पत्रकार साहेब म्हणले, मामा तुम्हाला मला एक विचारायचं आहे, मग 50 वर्षाचा तुमचा बिडी वडण्याचा अनुभव कसा आहे, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे सांगा म्हणले आम्हाला. ते मामा म्हणले, पत्रकार साहेब खरंच सांगू का, इमानदारीनं 50 वर्षामध्ये बिडीसारखा आनंद मला कशातच वाटला, बिडीसारखा आनंद मला कशातच वाटला नाही. असं मी तुम्हाला इथं त्याचा सांगितलेला, त्यानं सांगितलेला अनुभव तुम्हाला सांगितला. इथं बहुतांश लोक हसले, मला तुमचे चेहरे दिसत आहेत, तुम्ही हसलात. का हसलात? कारण इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला माहित आहे ते बिडी वडणं चांगलं नाही. तुम्हाला आम्हाला कळायलंय बिडी वडणं चांगलं नाही, मग ते सांगायले, त्याला आनंद वाटायलाय, वाटत असेल त्याला आनंद सज्जनो, मग त्याच्या सांगण्याचा या मंडपात बसलेल्या माणसाला काय फायदा आहे? सांगत असेल, त्याला आनंद वाटत असेल, मग तो वाटत असलेला अनुभव आनंद, तो सांगत असलेला अनुभव विश्वव्यापक नाही, त्याच्या पुरता तो अनुभव कसा आहे? सीमित आहे. अर्थातच तो अनुभव मर्यादित आहे. मग परमार्थाच्या अनुभवाचं सज्जन हो तसं नाही. परमार्थामध्ये जीवन जगत असताना परमार्थातले अनुभव विश्वव्यापक आहेत आणि परमार्थातले अनुभव विश्वव्यापक असल्यामुळेच संत महात्म्यांनी ते अनुभव जगाला दिले.
जगा देतसे. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये आलेले परमार्थातले अनुभव संत महात्म्यांनी जगाला दिले. हो, आणि संत महात्म्यांनी परमार्थातले अनुभव जर जगाला दिले असते तर सज्जन हो, त्याच अनुभवानं परमार्थामध्ये तुम्ही आम्ही चाललं पाहिजे. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. परमार्थामध्ये एक गोष्ट आहे सज्जनो, ध्यानात ठेवा. परमार्थामध्ये चलत असताना तुम्हाला आम्हाला मनानं चालता येत नाही. परमार्थामध्ये चलत असताना मोठ्याच्या अनुभवानं चालावं लागते. तुमचं आमचं सोडा, ज्ञानोबरायासारखे महात्मे परमार्थात चलत असताना मामा मनानं चालले नाहीत. ज्ञानोबरायाला विचारलं, माऊली आपण ही जी ज्ञानेश्वरी लिखित केली, लिहिली, ही कशी लिहिली? ज्ञानोबराय म्हणले, बाबा कशाला मनाचा मोठेपणा करून घेऊ, मी लिहिली नाही. मग विचारलं, माऊली ही ज्ञानेश्वरी लिहिली कोण? ज्ञानोबाने त्याच्यासाठी समारोपाच्या शेवटी शेवटची एक ओवी खर्च केली. शक्य 1212 तव टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला? सच्चिदानंद बाबानं. आणि ज्या सच्चिदानंद बाबानं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, सज्जन हो, अगोदर त्यांची अवस्था मूर्त अवस्था होती. तुमची आमची अवस्था आता कोणती आहे? जागृती आहे. जागृती अवस्थेमध्ये तुम्हाला आम्हाला सगळं करता येते, हालचाल करता येते. मग ज्या वेळेस हालचालच माणूस करू शकत नाही, ती अवस्था असते मूर्त अवस्था. ती मूर्त अवस्था होती आणि त्या मूर्त अवस्थेला, त्या शरीराला ज्ञानोबरायाने योग सामर्थ्याच्या शक्तीनं स्पर्श केला आणि त्याचा परिणाम काय झाला? ऐसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी मायरी घेल, मेले माणूस जितवटवील, वेळ काळा ते ग्रासील गा. सच्चिदानंद बाबांना मूर्त अवस्थेतून उठविलं आणि ज्ञानोबरायानं जे ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं, सच्चिदानंद बाबांना लिखाण केलं, ते चिंतन म्हणजे संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान दृष्टी केली से मराठी. गीता देवी गीतेवर ज्ञानोबरायानं भाष्य केलं. आता माऊली सांगा ना, हे जे आपण भाष्य केलं, हे टीका केली, ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं, हे नेमकं कसं केलं? ज्ञानोबराय म्हणले, मी मनानं काहीच केलं नाही. तैसा व्यासाचा मागोवा घेतो भाष्यकाराने वाट पुसतो, अयोग्य ही मी न पवतो के जाईन. मनोनी महाभारती नाही ते लोहेची लोकीती, एने कारणे मनिपे पाही व्यासोचिष्ट जगत्रय. या सृष्टीत असलेली ग्रंथ संपदा ज्ञानोबराय म्हणले, व्यासाचं काय आहे? व्यासाचं उचिष्ट आहे. मी मनानं काहीच केलं नाही. वेद मुनी मार्गी गेले, त्यांचे मार्गी चालिलो, नकळेची विषय अंग, मनोनी उघड बोलिलो. मी मनानं काहीच केलं नाही बाबा, मोठ्याच्या अनुभवावरूनच हे सगळं केलं. ज्ञानोबरायासारखे महात्मे परमार्थामध्ये चलत असताना मोठ्यांच्या अनुभवावरून चालले. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा परमार्थामध्ये चालत असताना मोठ्यांच्या अनुभवावरून चाललं पाहिजे. परमार्थामध्ये जर मोठ्याच्या अनुभवावरून जर नाही चाललं आणि ज्ञानोबराय म्हणले परमार्थामध्ये जर मनाचा शांतपणा केला तर मनोमार्गी गेला आणि तो तेथेच मुकला. विठ्ठला परमार्थी
पारमार्थिक जीवन जगत असताना सज्जन हो परमार्थातले अनुभव विश्वाला अनुकरणीय आहेत, विश्वाला विश्वव्यापक असे अनुभव आहेत. 2 मुद्दे मी तुमच्या समोर कथित केले. आणि तिसरा मुद्दा असा आहे, संसारिक परमार्थिक अनुभवाचा आपण विषय पाहिलो. संसारिक अनुभव आणि परमार्थिक अनुभव. संसारिक अनुभव का सांगू नये, कारण संसारिक अनुभव सज्जन हो दुःखद आहे. कारण संसाराचा विचार केला तर दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसाराचा विचार जर केला सज्जन हो तर संत महात्म्यांचं म्हणणं असं आहे, संसार सगळा कशाचा आहे? दुःखाचा आहे. बसलेले माणसं म्हणतील महाराज संसार दुःखाचा आहे. मग संसार नेमका म्हणतात कशाला? आपल्या डोक्यामध्ये एक अशी कल्पना बसलेली आहे, ज्याचं लग्न झालं त्याच्या पाठीमागं काय लागला? संसार लागला. ज्याचा विवाह झाला त्याच्या पाठीमागं काय लागला? संसार लागला. परंतु संसार या शब्दाचा अर्थ सज्जनो इतकाच मर्यादित नाहीये. किती वेळा जन्मा यावी, किती व्हावी फजित, मनवोनी जीव भ्याला, शरण गेला विठोसी. जोही कोणी व्यक्ती जन्माला आला की त्याच्या पाठीमागं काय लागला? संसार लागला. आणि मग या संसाराचा विचार केला तर संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ, दृष्टी देल निर्मळ. या संसाराचा विचार केला, संसारामध्ये केवळ आणि केवळ दुःख आहे. बरं दुःख आहे असं म्हणूनही चालणार नाही, कारण तुकोबारायचंच म्हणणं आहे बाबा सुख आहे, सुख पाहता जवा पाडे. आणि दुःखाचा विचार केला तर मग दुःख पर्वत आहे एवढे. आणि मग सुख जर जवसा एवढा असेल आणि पर्वता एवढं जर संसारामध्ये दुःख असेल, मला विचारायचं तुम्हाला, मग संसारातल्या गोष्टी, संसारातले अनुभव सुखाचे की दुःखाचे? पर्वता एवढं जर दुःख असेल तर संसारातले अनुभव दुःखाचे. मग दुःखाचे अनुभव सजून सांगून काय होणार आहे? दुःखद अनुभव सांगू नये. मग सांगावेत कोणते अनुभव? ते म्हणजे सुखद अनुभव सांगावेत. आणि सुखद अशा प्रकारचे अनुभव नेमके आहेत कोणते? ते म्हणजे परमार्थातले. परमार्थातला सुखद अनुभव आहे. आणि अशा परमार्थातील अनेक सुखद अनुभवापैकी एक अनुभव जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगामध्ये स्पष्ट केलाय. कधी हा जगद्गुरु तुकोबारायांना अनुभव सांगितला असेल? जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्या माळावर भजन करीत बसले होते. माळावर भजन करीत बसले होते. माळावर? हो माळावर. बरं तुकोबारायानं माळावर भजन केलं? हो माळावर केलं. गावात करायचं ना भजन? गावातही केलं होतं. मग माळावर जाण्याची वेळ का आली? कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, काय खावे आता, कोणीकडे जावे, गावात राहावे कवन्या बरे. दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून जगद्गुरु तुकोबारायला हा कसा त्रास सहन करावा लागू लागला. आणि त्याच्यातले 4-2 लोक म्हणले, हो महाराज तुमचं हे भजन, तुमचं कीर्तन, तुमचं हे आम्हाला पठण आहे, सोडून द्या. तुकोबाराय म्हणजे मी माझं भजन कीर्तन सोडून देणार नाही. तुम्हाला पटत नसेल ना, तुम्हाला आवडत नसेल ना बाबा, मी तुमचं गाव सोडतो. आणि गाव सोडल्याच्या नंतर तुकोबारायांना आपली साधना करण्याकरता, आपली परमार्थिक संध्या करण्याकरता, लक्षात ठेवा, प्रामुख्यानं 3 स्थळ निवडले होते. आणि त्या 3 स्थळापैकी एका स्थळाचं नाव आहे भंडारा माळ, दुसऱ्या स्थळाचं नाव आहे रामचंद्र माळ आणि तिसऱ्या स्थळाचं नाव आहे वराडेश्वर माळ. या 3ही माळावर जायचं आणि तुकोबारायांना तल्लीन अवस्थेमध्ये जाऊन भजन करायचं. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीना चिंतन, जग जीवन नारायण, गायन गुणा तयाचे. तल्लीन अवस्थेमध्ये तुकोबारायांना तिथं
तिथं जाऊन भजन केलं. आईची चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हिची तळमळ, तुका मने नाही आपुले बळ, जेणे फळ पावे निश्चयसे. तिथं जाऊन भजन चालू होतं आणि ते भजन चालू असताना एक वाटसरू त्या भंडाऱ्या माळाच्या पायथ्यापासून जाऊ लागला. त्या वाटसरूच्या अर्थातच या अभंगातील साधकाच्या कानावर जगद्गुरु तुकोबारायचं ते भजन पडलं. कानावर भजन ऐकू गेलं, भजन पडलं. त्या माणसानं, त्या साधकानं विचार केला, आवाज माळावून यायलाय, एवढ्या ह्या माळावर कोण भजन करीत असेल, आपण जाऊन पाहावं. माळ चढला आणि माळ चढून वर जाऊन पाहिलं. प्रत्यक्ष तुकोबाराय डोळ्याच्या समोर दिसले. त्या साधकानं तुकोबारायला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तुकाराम महाराजाकडे पाहून पाहणाऱ्या साधकाच्या मनाला आनंद झाला. तुकाराम महाराजाकडे पाहिल्यानं पाहणाऱ्या साधकाचं मन तृप्त झालं, सुखी समाधानी त्याचं मन झालं. का मन झालं? कारण ज्यांच्याकडे पाहिलं होतं ते साधारण व्यक्ती नसून पुण्यशील महात्मे होते. आणि ज्ञानोबारायचं म्हणणं आहे की बाबा पुण्यशील महात्म्याकडे पाहिलं की मनाला समाधान वाटते. अथवा संभ्रमाची आयती स्नेहो जैसा व्यक्ती, आदर्शनेची प्रशस्ती पुण्य पुरुष, तुका मने मना झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवांचे. एक संत महात्म्याकडे पाहिलं की समाधान वाटतंय, समाधान वाटलं. आणि ते समाधान वाटल्याच्या नंतर त्या साधकाच्या मनात असा प्रश्न पडला, अरे बापरे, काय तुकोबारायचा चेहरा आहे, काय तुकोबारायची मुद्रा आहे. त्यांच्याकडे पाहिल्यानं आपल्याला मनाला आपल्या समाधान वाटलं. पण आपण एक तुकोबारायला आपण आपल्या जीवनामध्ये इथपर्यंत आलोत. आपण आता आपल्या जीवनाचा विचार केला तर आपल्या जीवनामध्ये सतत दुःख दिसायले. आणि तुकोबारायकडे पाहिलं तर तुकोबाराय समाधानी दिसायले. मग अशी विषमता का? तुकोबारायचं जीवन पाहिलं तर समाधानी, प्रसन्नता. त्यांच्याकडे पाहिल्यानं आपल्याला समाधान, आणि आपण आपल्या जीवनाचा विचार केला तर आपल्या जीवनामध्ये दुःख. नेमकं असं का? आपण आपले काही प्रश्न तुकोबारायला विचारू. ते साधक असा पुढे सरसावला आणि तुकोबारायला थापटिलं. ओ महाराज, डोळे उघडा. महाराजांना डोळे उघडले, पाहिलं त्याच्याकडे आणि पाहिल्याच्या नंतर विचारलं, बाबा मला काय या साधनेतून तू माझ्या उठवलंस? ते म्हणला, माळाच्या पायथ्यापासून जाऊ लागलो, तुमचं भजन गाणं पडलं, माळ चढून वर आलो. वर आल्याच्या नंतर महाराज मला असं तुम्हाला विचारायचंय, तुम्ही हे जे भजन नेमकं करायला, परमार्थ करायला, एवढ्या ह्या माळावर येऊन तुम्ही हे भजन नेमकं करायलात कशा करता? तुकोबारायनं सांगितलं, हे जे भजन आहे, हे जे माझे साधन आहे, कै मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. माझ्या जीवनामध्ये आत्मिक सुख समाधान प्राप्त व्हावं याच्याकरिता, याच्यासाठी माझं इथं भंडाऱ्या माळावर मी काय करीत बसलेला आहे? भजन करीत बसलेला आहे. महाराज मात्र मला महत्वाचं असं विचारायचं तुम्हाला, काय? महाराज तुमच्याकडे मी पाहिलं, महाराज तुमच्याकडे पाहिल्यानं माझ्या मनाला समाधान वाटलं, माझ्या मनाला मी सुखी समाधानी झालो. आता महाराज मला तुम्हाला असं विचारायचंय, महाराज तुम्ही खरंच सुखी आहात का? या अभंगातला प्रश्न आहे. महाराज तुम्ही खरंच सुखी आहात का? महाराजानं सर्व उत्तर दिलं. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतो सो, सदा नाम घोष करू हरी कथा, आणि तेने सदा चित्ता समाधान. महाराज म्हणले माझं जीवन सुखी आहे, माझं जीवन समाधान आहे. मग महाराज आम्ही आमच्या जीवनाचा विचार केला तर आमच्या जीवनात पदोपदी पावलोपावली सतत 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 काय आहे? दुःख आहे. आणि मग तुमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती आहे, सुख आहे. आता महाराज आम्हाला एक सांगा, आपलं जीवन सुखी आहे, आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्ती आपण करून घेतलेली आहे. आता ही सुख प्राप्ती करून घेण्यासाठी
सुख आपल्या जीवनामध्ये आपण हस्तगत केलेलं आहे. या हस्तगत करण्याकरता आपण आपल्या जीवनामध्ये काय केलंय आणि ते केल्यानं कशाला तुम्हाला सुख प्राप्त झालंय, आम्हाला याचं उत्तर द्या. त्यावेळेस त्या साधकाला दिलेलं उत्तर अभंगाचं पहिलं. सुख प्राप्त झालंय, हे सुख प्राप्त करून घेण्याकरता आपण आपल्या जीवनामध्ये नेमकं काय केलंय त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात दिलंय. सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला. कशानं सुख प्राप्त झालं? महाराज म्हणे नुसतं सुखच नाही, सुख लाभ, सुखाचा लाभ झाला. मला सुखाचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी आपण आपल्या जीवनात काय केलं? महाराज म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये व्यवहार करत असताना सुखाचा केला. बघा सुरुवात कशी अभंगाची. सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला. अभंगाची सुरुवात होत असताना तुकोबारायानं जो शब्द वापरलाय की नाही, त्या शब्दाकरताच या मंडपात बसलेल्या प्रत्येक माणसाची सकाळी उठलं तेव्हापासून रात्री झोपेपर्यंत तळमळ. जे अभंगाच्या सुरुवातीला शब्द तुकोबारायानं वापरलाय त्या शब्दाचा इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला हव्यास आहे, आणि तो शब्द म्हणजे आहे सुख. प्रत्येकाला हवंय सुख, आणि सुख या शब्दाच्याच विरुद्धार्थी शब्द आहे कोणता? प्रत्येकाला हवंय सुख, हवंय ते सुख आणि नकोय ते दुःख. सज्जनो, सुख नेमकं म्हणतात कशाला, दुःख नेमकं म्हणतात कशाला? या सुखाची व्याख्या ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरी मध्ये केली आणि दुःखाची व्याख्या ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरी मध्ये केली.
सुख कशाला म्हणते? जीवन जगत असताना सगळ्या लाभाची स्थिती जीवनामध्ये प्राप्त होणं, ज्ञानोबराय म्हणले त्याला सुख म्हणतात. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाम सुख. दुःख कशाला म्हणतात? लाभाची स्थिती प्राप्त न होता जे जगणं आहे की नाही, ज्ञानोबराय म्हणले त्याला दुःख म्हणतात. आणि ऐसे हे अवस्था न जोडता पारथा, जे जिने तेची सर्वता दुःख जाणे. सुख लाभाची स्थिती प्राप्त होणं, दुःख लाभाची स्थिती प्राप्त न होता जगणं. आणि या सुख दुःखाचा विचार केला, आपल्याला प्रत्येकाला हवाय सुख. देवाच्या दर्शनाला गेलो, पाया पडलो की देवाला म्हणतो, देवा कसं ठेव? सुखाचं ठेव. आपण तर म्हणतोच, मोठे माणसं तर म्हणतोच. आता लहान लेकरू जरी आपण देवाच्या दर्शनाला घेऊन गेलो, त्या लहान लेकराला म्हणतो पड पाया आणि मन जजी बापा कसं ठेव? जजी बापा सुखाचं ठेव. एक लहानापासून मोठ्यापर्यंत हव्यास परमात्म्याच्या समोर मागणी सुखाची आहे. परंतु महाभारतामध्ये एक स्त्री होऊन गेली सज्जन हो, तिनं केवळ आणि केवळ परमात्म्याला फक्त दुःखच मागितलंय. विठ्ठला 18 दिवसाचं महायुद्ध संपलं. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्मराज, युधिष्ठिर, कुंती माता सगळे आनंदात होते. धर्मराजाचा राज्याभिषेक झाला. स्वतः देवही उपस्थित होते. देव उपस्थित का होते? कारण सगळा जे आनंद झाला होता ते फक्त कोणामुळे झालता? देवामुळे झालता. देव म्हणले बाबा आता सगळं झालंय, आपलं काम झालंय, आपण आता इथून काय करावं? चला. कारण शहाणे माणसं काम पूर्ण झालं, कार्याची पूर्तता झाली की थांबत नाही. हो, आणि येडपट कवर बसूनच राहते. त्याला म्हणावं लागतंय थोडस तुम्ही काय करा, पुढे चला, नाही बाहेर बसा. आणि कवर बसूनच राहिलेत म्हणून बसण्यानं दुसरं गिरायक येऊ नये म्हणून हॉटेलवाले लिहून ठेवायलेत कामाशिवाय. बसूच नका, कामाशिवाय जास्त वेळ बसू नका. देव म्हणले बाबा एक मागण्याच्या अगोदरच काय दिलेला बरा? राजीनामा दिलेला बरा. देव म्हणले झालंय ना काम, चला आपण निघावं. देव निघाले आणि देव निघाल्याच्या नंतर कुंती आत्या रडू लागल्या. देव जवळ गेले म्हणले आत्या का रडायलीस? सगळा आनंद झाला. या आनंदामध्ये हसत असतात की रडत असतात? हसत असतात. मग का रडतेस? काय इच्छा आहे का? काही म्हणणं आहे का? काही मागणं आहे का? आत्या निघालोय, मागितलंस ना तू, देण्यासाठी मी समर्थ आहे, देण्यासाठी मी प्रसन्न आहे, फक्त तू माग. कोणत्या आत्या म्हणले देवा बघ बरं, मी मागितलं तर तुला काय करावं लागल? द्यावं लागल. देव म्हणले माग आत्या. देवा या सगळ्या जगाचं दुःख मला दे. काय मागितलं? दुःख. देव म्हणले आत्या काय गोळ्या फिड्या संपल्यात का? काय येड लागलं का? काय तुला माग म्हणाल तर तू काय मागायलीस? दुःख मागायलीस. हे लोक येते आणि धडकून असं मुंडका आदळीत येताना म्हणते काय दे देवा? सुख दे. हे लोक येते, लोक येऊन पायरीला फक्त किती रुपयाचं नारळ? किती रुपयाला? हा बापू 35 झालं का? 35 रुपयाचं नारळ फोडते. आणि ते नारळ फोडल्याच्या नंतर इमानदारीनं सांगा 35 रुपयाचं नारळ देवाला किती ठेवतो आपण नारळ? सगळ्याला सगळंच. त्याच्यातलं काय करतो आपण? फक्त छोटासा एक तुकडा
आता मला विचारायचं तुम्हाला, देवाच्या समोर तुकडा ठेवला, नारळ 35 रुपयाचं, मी म्हणालो देवाला तुकडा किती रुपयाला पडला? आणि ते तेवढासा असा ते थोडासा तुकडा ठेवायचा आणि म्हणायचं देवा सुखाचं ठेव. ते बी विनायक महाराज नारळ चांगलं निघाल्यास आणि नाही तेवढ्यातून नाही चांगलं नारळ निघालं माय, मग म्हणते आता जास्त सुखाचं ठेव बरं का, कारण तुला आखच अरे बाबा हे डोकं येते धाड दिशा म्हणते फक्त काय दे, सुख दे. आणि तुला मी स्वतःहून विचारतोय काय पाहिजे? आत्या तर दुःख मागायलीस, परंतु आत्या मी तुझं जीवन पाहिलंय, तू काय कमी दुःख भोगलंस? कमी दुःख भोगलं नाहीस, नुसतं दुःखच नाही, तू तुझ्या जीवनामध्ये दुःखाचे डोंगर भोगलेस. तुझा जन्म झाला एकीकड, सांभाळ केला दुसऱ्यानं. तारुण्यात तुझे पतिदेव सोडून गेले, जात असताना तू रडू लागलीस. बरं झालं तुझी ती सवत चांगली होती, त्या सवतीनं मनाचा मोठेपणा घेतला आणि ती सवत म्हणली कोणती? रडू नको सती, मी जाते, मालकानं मला स्पर्श केलाय. सवत सती गेली. जात असताना सांगितलं कुंती माझ्या नकुलाला सांभाळ बरं, कुंती माझ्या सहदेवाला सांभाळ बरं. तू होकार दिलास आणि होकार दिल्याच्या नंतर तुझे 3 आणि सवतीचे 2 एकूण 5 लेकरं, आणि या 5 लेकराचा तू सांभाळ करू लागलीस. आणि 5 लेकराचा सांभाळ करत असताना त्या गांधारीचे 100 लेकर तू या पोराला मारण्यासाठी होते, टपलेलेच होते. दुःख नाही आत्या, तू तुझ्या जीवनात दुःख भोगलस, दुःखच नाही डोंगर भोगलास. आणि एवढा दुःखाचा डोंगर भोगलेला असताना मी तुला विचारतोय काय पाहिजे? तू म्हणतेस की दुःख द्या म्हणून. असं का म्हणतेस तू आत्या? त्यावेळेस कुंती आत्याचं उत्तर आहे, देवा खरं सांगू का, तू बोलतोयस ते खरं आहे, माझ्या जीवनात दुःखच नाही, मी दुःखाचे अनेक डोंगर भोगले. मग खरं सांगू का, ते दुःखाचे डोंगर उपभोगत असताना देवा मी तुझं स्मरण करत होते. आणि जीवनामध्ये दुःख आलं आणि स्मरण देवा तुझं असलं ना, येणे होय सर्व संसार सुखाचा, येणे होय सर्व संसार सुखाचा, असेल ना ते दुःख नाहीच. येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. येणे होय सर्व संसार सुखाचा. जीवनामध्ये दुःख आलं होतं, परंतु ते दुःख आलेलं असताना सुद्धा परमात्म्याला कुंती आत्यानं परत पुन्हा काय मागितलंय? दुःखच मागितलंय. परंतु तुमच्या आमच्या जीवनाचा विचार केला तर आपण तुम्ही आम्ही दुःख मागणार नाहीत, कारण आपल्याला दुःख नकोय. हव्यास कशाचा आहे? सुखाचा आहे. ते सुख नेमकं कुठे आहे? कोणाच्या जीवनात आहे? ते आमच्या जीवनामध्ये प्राप्त कसं होईल? त्यानं जे सुख प्राप्त केलंय ते नेमकं कशानं केलंय ह्याच्यासाठी तुमचा आमचा हव्यास आहे. आणि तेच प्रश्न सुखाकरिताच जगद्गुरु तुकोबाराला त्या साधकानं विचारलाय. महाराज, आमचा हव्यास त्या सुखाकरता असताना
आपण सुख प्राप्त करून घेतलंय असं तुमचं उत्तर आहे. मग आता ते सुख प्राप्त करून घेण्यासाठी आपण नेमकं काय केलंय? तुकोबाराय म्हणले व्यवहार करत असताना सुखाचा केलाय. सुखाचे व्यवहार आहे. कसा आहे शब्द आहे सुखाचा व्यवहार. सुखाचा व्यवहार जर आपण या शब्दाचा जर थोडासा विचार केला तर एखाद्याच्या जीवनामध्ये व्यवहार सुखाचा असतंय आणि परिणाम दुःखाचा असते. एखाद्याच्या जीवनामध्ये त्याचा व्यवहार दुःखाचा असतंय आणि परिणाम सुखाचा असतंय. एखाद्याच्या जीवनामध्ये एखाद्याचा व्यवहारही दुःखाचा असतंय आणि परिणामही त्याच्या जीवनामध्ये दुःखाचाच असतंय. परंतु एखाद्या पुण्यशील महात्म्याच्या जीवनामध्ये त्यांचा व्यवहारही सुखाचाच असतो आणि परिणाम सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये सुखाचा असतो. एखाद्याच्या जीवनामध्ये व्यवहार सुखाचा होतंय पहिला मुद्दा, मग परिणाम दुःख भोगावं लागतंय. ज्ञानोबारायांना त्याच्याकरिता एक दृष्टांताची ओवी दिली. ज्ञानोबाराय म्हणले एक कांडी असती, त्या कांडीचं नाव म्हणले ज्ञानोबाराय बचनागाची कांडी. ती बचनागाची कांडी ज्ञानोबाराय म्हणले खायला गोड लागती. खायला गोड लागती. ज्ञानोबाराय म्हणले खायला गोड लागती हो. मग परिणाम असा आहे 10 मिनिटांमध्ये माणूस काय होते मरत आहे. खात असताना कांडी गोड लागली, मधुर लागली, व्यवहार सुखाचा झाला. मग त्या कांडीनं मृत्यूला सामोरं जावं लागलं की मोहना मरणच आलं, परिणाम दुःखाचा झाला. बापा विषाची मधुरता झनी उपजे आवडे चित्ता परिणामो विचारिता प्राणो हरी. व्यवहार सुखाचा आणि परिणाम दुःखाचा. एखाद्याच्या जीवनामध्ये एखाद्याचा व्यवहार दुःखाचा आणि परिणाम सुखाचा. हो, दवाखान्यात एक जण गेलं, डॉक्टरनं तपासलं, काय झालंय? ताप आली. डॉक्टर साहेब म्हणले इंजेक्शन द्यावं लागेल. बाबा म्हणला इंजेक्शन आग होती किंवा डॉक्टर? तसं नाही, घ्यावं लागेल. बरं द्या. इंजेक्शन दिलं, दंडाची काय झाली? आग झाली. आग झाली, थोडी आग झाली. 10 मिनिटं डोळा लागला आणि 10च मिनिटांमध्ये अंग संपूर्ण थंड झालं, शांत झालं. इंजेक्शन देत असताना आग झाली, व्यवहार दुःखाचा झाला, ताप शांत झाली, परिणाम सुखाचा झाला. की औषधाची कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहात न दिसे परी गुणी प्रगट होय. 2 मुद्दे झाले. एखाद्याच्या जीवनामध्ये सज्जनो व्यवहार दुःखाचाच आणि परिणाम सुद्धा दुःखाचाच. दिवा ठेवलेला होता आणि त्या दिव्याच्या भोवताला पाकोडी फिरू लागली. पाकोडी फिरली फिरली दिव्यावर झडप मारली. दिवा काय झाला? विजला. बरं विजू द्या दिवा, झाला तुम्हाला आम्हाला अंधार, ठीक आहे. मग जिनं दिवा विजवला ती कुठं काय चंद्रभागेला गेली? आपणांगी जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंग जैसा सडे दीपाचेनी. तिनं व्यवहार करत असताना दुःखाचा केला, परिणाम मरावं लागलं, दुःखाचा झाला. मग एखाद्या पुण्यशील महात्म्यांच्या जीवनामध्ये त्यांचा व्यवहार सुखाचाच आणि परिणाम सुद्धा सुखाचाच. सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला. महाराज मग खऱ्या अर्थानं सुखाच्या व्यवहाराचा विचार केला तर व्यवहार या शब्दाचा अर्थ या अभंगामध्ये अपेक्षित कोणता आहे? कोणता अर्थ आहे या अभंगामध्ये व्यवहार या शब्दाचा? व्यवहार केला म्हणजे काय सुखानं तुकोबरायानं काय पैशाची देवाणघेवाण केली की काय? काय देणं घेणं केलं की काय पैशाचं? असं नाही सज्जन हो. प्रापंचिक जीवनामध्ये एक व्यवहारिक जीवन जगत असताना तुकोबरायानं काय केलं? कोणाचीच निंदा केली नाही, कोणाचंच वाईट केलं नाही, कोणाचंही वाईट न करता, कोणालाही वाईट न बोलता त्यांच्या व्यवहारिक जीवनामध्ये कोणाची निंदा न करता प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागिली. अनुतापाची ज्वाळी देहबुद्धी हरविली. वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली.
अमता ममता दवडोनी निज शांतीवरिली. जगद्गुरु तुकोबारायाच्या प्रापंचिक व्यावहारिक जीवनाचा विचार केला, पण असंच तुकोबारायानं वाईट केलं नाही, शांत पद्धतीनं जीवन जगलं. मग व्यवहार केला म्हणजे काय केलं? अपेक्षित अर्थ कोणता आहे अभंगामध्ये? व्यवहार या शब्दाचा अर्थ कोणता आहे? काय केलं तुकोबारायानं? तुकोबाराय म्हणले व्यवहार या शब्दाचा अर्थ आहे मी माझ्या जीवनामध्ये साधना केली. विठ्ठला व्यवहार या शब्दाचा अर्थ आहे साधना. तुकोबाराय म्हणले मी माझ्या जीवनामध्ये व्यवहार केला म्हणजे काय केली? मी साधना केली. तुकोबारायला विचारलं, महाराज आपण आपल्या जीवनामध्ये साधना नेमकी कोणती केली? कारण साधनेचा विचार केला तर साधना भरपूर आहेत. ज्ञान साधन आहे, कर्म साधन आहे, योग साधन आहे, व्रत वैकल्याची साधन आहे. मग ह्या साधना सोप्या नाही. ज्ञान साधना सोपी आहे का तुमच्या मनाने? नाही. ज्ञान ग्रहण करणं, ज्ञान पचवणं, ज्ञान ऐकणं इतकं सोपं वाटायले का राजे? हो. बरेच लेकर म्हणायले का नको रे बाबा ते अभ्यास सोडून मला काही काम लावा. का म्हणायले? कारण ते शिक्षणातलं ज्ञान पचवण्याची काय नाही क्षमता नाही. बरेच लोक म्हणतात त्या फलाण्या महाराजांना कीर्तन लोक म्हणाले बरं केलं म्हण, मग कसं ते आम्हाला समजलं नाही हो. आता आम्हाला समजलं नाही, त्याला समजलं नाही म्हणजे त्या कीर्तनकाराचा दोष आहे का? कीर्तनकाराचा दोष नाही. त्यांनी सांगितलेलं ज्ञान ग्रहण करण्याची त्या लोकांची काय राहील नाही क्षमता नाही, कारण ते पचतच नाही. मग सज्जन हो, ज्ञान पचत जर नसेल तर ज्ञान साधना सोपी नाही, कठीण आहे. योग साधना ज्ञानोबराय म्हणले योगाची वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिवाटा भागा आला. ज्ञानोबराय म्हणले योग मार्ग इतका सोपा नाही. पाहे पालोहाचे चने जे बोचरिया पडती खाणे की पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणो इतका हे योग मार्ग कठीण आहे. त्याही पेक्षा ज्ञानोबराय म्हणले साधन आहे कर्माचं, मग कर्म साधन सोपं नाही. का? कारण कर्म हे सूक्ष्म आहे आणि कर्म सूक्ष्म असल्यामुळे जसं कर्म केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. या कर्माच्या बाबतीमध्ये सज्जन व कर्म कोणाला चुकलं नाही. नामा म्हणे कर्म रेखा देवादिका चुकेना कर्म रेखा रे कळेना बाण लागला जग जीवना कृष्णे सांडिल्या गोपांगना नारायणा प्रारब्ध. बाबा हे कर्म देवाला चुकलं नाही. देवाला परियेसी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर विंदले विंदिले शारंगधर झाला पुरंदर सहस्त्रनयना कर्मे मनमत झाला से राख कर्मे चंद्राशी घडला दोष. देवाला चुकलं नाही. देवाला याही पुढे जाऊन सांगू का? ज्ञानोबराय म्हणले त्या देवाच्या बापाला चुकलं नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे रावण क्षयो पावला वियोग घडला सीता देवी कर्मे दुर्योधनाची रणी नासले कर्मे पांडव महापंथा गेले.
बाबतीमध्ये सज्जन हो, कर्म साधना सूक्ष्म असल्यामुळं देवादिकाला ते चुकलं नाही. म्हणून कर्म साधना कठीण आहे, व्रत वैकल्याची साधना सोपी आहे का? व्रत म्हणजे उपवास म्हणालो मी, उपवास, उद्याची एकादश सोपी आहे का कठीण आहे? कसं आहे एकादशीची साधना? आता उद्याच एकादश म्हणल्यावर मैं आता किती शाबू भिजू घातला असं आजच रात्री, होय शास्त्री? किती? 20 क्विंटल. महाराष्ट्र राज्यामध्ये मला तरी असं वाटतंय की बाबा 20 क्विंटल शाबू एकत्रितपणे जर कुठं भिजत असेल आणि 20 क्विंटलचं अन्नदान शाबूचं जर कुठं होत असेल, फक्त महाकाली देवई माई संस्था नरळीळ अन्नदान. कारण आपल्या माईचा पुण्यतिथी सोहळा कोण्या पर्व काळावर आहे? एकादशीच्या पर्व काळावर आहे. हो. आणि मग ही एकादशीच्या पर्व काळावरला विधी कोणता आहे? व्रत एकादशी करीन विधी आहे. हो, मात्र आपण काय करतो? फराळ करतो. हो, मरण काय शक्यही नाही. अन्नमय कोश आहे, या शरीराला आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल तर काहीतरी खावंच लागणार आहे. पूर्णपणे उपवास आपल्याला राहता येत नाही, राहू शकत नाहीत. म्हणून हे सज्जन हो, जे व्रत वैकल्याचं साधन आहे, सोपी नाही राहू शकत आपण पूर्णपणे उपवाशी. कठीण आहे. ज्ञान साधना कठीण आहे, योग साधना कठीण आहे, कर्म साधना कठीण आहे, व्रत वैकल्याची साधना ही सुद्धा कठीण आहे. मग महाराज, ह्या संपूर्ण साधना कठीण असताना आपण आपल्या जीवनामध्ये साधना नेमकी कोणती केली? व्यवहार केला म्हणले ना महाराज. मग साधना, व्यवहार या शब्दाचा अर्थ साधना आहे. मग आपण नेमकी साधना कोणती केली? तुकोबाराय म्हणले, मी माझ्या जीवनात सोपी साधना केली. महाराज, मग सोपी साधना नेमकी कोणती आहे? भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ सोपी साधना कोणती आहे? भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य ना गवे या पापा, येणे जाणे खेपा, येणेची एके खंडती. भक्ती ही साधना सगळ्यात सोपी असल्यामुळं तुकोबाराय म्हणले, आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्ती साधना केली. आणि ही भक्ती साधना करत असताना आम्ही त्या परमात्म्याचं चिंतन केलं, नामचिंतन केलं. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाची पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. भक्ती या साधनेमध्ये सज्जन हो, देव होता येते भक्ती या साधनेनं. आपल्या परंपरेमध्ये सद्गुरु मोतीराम महाराज, महान संत देवई माई महाराज, मोठे महाराज, काका रणजी महाराज डिग्रसकर, ठाकूरबुवा घराण्यातील संत महात्मे यांनी निष्ठेने भक्ती केली. आणि भक्ती याच साधनेमुळं देवत्व प्राप्त झालं. आज एक 52वा पुण्यतिथी सोहळा माईंचा संपन्न होत आहे.
त्याचं कारण कोणतं आहे? श्रेष्ठ पद्धतीनं एक श्रद्धापूर्वक अंतकरणानं माईनी माईंच्या जीवनामध्ये भक्ती या साधनेचा अवलंब केला आणि भक्ती या साधनेचा अवलंब केल्याच्या नंतर जपता पतिरते लाजविली दारे हरे नाम कीर्तने करुणिया. आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना तुकोबराय म्हणले नामस्मरण केलं, नामचिंतन केलं आणि या भक्ती साधनेमध्ये नामचिंतन केल्यामुळं या नामचिंतनाचा परिणाम काय? परिणाम असा आहे, सुखे येतो घरा आणि सुखे येतो घरा नारायण याच्या करिता महाराज आपण आपल्या जीवनामध्ये व्यवहार केला. अर्थात साधना केली. कोणती केली? सोपी केली. सोपी साधना कोणती आहे? नाम संकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. सोपी साधना केली, नामचिंतनाची साधना केली आणि मग नामसंकीर्तन साधन पै सोपे सुखे येतो घरा नारायण या दोन पदाचा विचार केला आणि सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाचा पूर्वार्धाचा विचार केला तर सज्जन हो, नामसंकीर्तन साधन पय सोपे या अभंगातील सुखाचा व्यवहार आहे आणि सुखे येतो घरा नारायण या अभंगातला सुखाचा लाभ आहे. असताना तुकोबराय म्हणले सुखानं माझा मी व्यवहार केला म्हणजे मी भक्ती केली आणि भक्तीचा परिणाम सुख लाभ झाला आणि मग हे सुख लाभ झाल्यामुळे सुखाचा परिणाम दुःख निवृत्त झालं आणि दुःख निवृत्त झाल्यामुळेच आनंद कोंदला मागे पुढे. आमच्या जीवनामध्ये आनंदीमय आमचं जीवन झालं आणि मग खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये महाराज सुख प्राप्ती झाली. सुख प्राप्ती झाली म्हणजे दुःख निवृत्त झालं. दुःख निवृत्त झालं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती झाली. मग हे दुःख निवृत्त होऊन सुखाची प्राप्ती होऊन आनंदाची प्राप्ती होऊन या सुखाची या आनंदाची पोच पावती कोणती आहे? तुकोबराय म्हणले संगती पंगती देवा सवे घडे या अभंगाचं दुसरं चरण आहे. या भक्तीमुळे काय झालं? आता संगती देवाची मिळाली आणि संगती देवाची मिळाल्यामुळंच संगतीने घडे पंगतीचा लाभ. संगती कोणाची? परमात्म्याची. भक्ती श्रेष्ठ अशा प्रकारची असल्यामुळे सोपी असल्यामुळे ती आमच्या जीवनामध्ये आम्ही केल्यामुळं आता संगती देवाची हे परिणाम आहे, ही पोच पावते. संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे तेची साच. कधी कधी नाही तर नित्य नित्य अशा प्रकारची सुखाची आत्मानुभूती आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवत आहोत. नित्य नित्य जोडे तेची साच. मग महाराज सुखाचा विचार केला तर निरंतर नित्य सुख तुम्ही म्हणताय अनुभवत आहोत, परंतु निरंतर नित्य सुख तो परमात्मा तुम्हाला देईल का हो? तुकोबराय म्हणजे का देणार नाही? कारण देण्याकरिता माणूस समर्थ लागत असतो. हो, एखाद्याला जर आपण मागितलं तर त्याचं देण्याचं काय पाहिजे? सामर्थ्य पाहिजे. तसं परमात्मा सुख देण्याकरिता समर्थ आहे. किती समर्थ आहे? गतीर भरता प्रभू साक्षी. त्याला काय करता येत नाही. प्रभाव प्रलय करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये हातामध्ये आहे आणि असा सामर्थ्यवान परमात्मा असेल तर समर्थाचे घरी सकळ संपदा. अभंगाचं तिसरं चरण आहे. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटे कदा कासयाची. समर्थ परमात्मा असल्यामुळे त्याच्याजवळ कशाचीच कमी नाही आणि मग तो परमात्मा आमच्या जीवनामध्ये त्याच्या सामर्थ्यानं निरंतर सुख देतो. इतकंच नाही, त्याच्या संगतीने त्याच्या भक्तीनं आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं. इतकंच नाही, त्याच्या जीव संगतीनं त्याच्या भक्तीनं सुखाचा लाभच झाला. इतकंच नाही, नुसतं सुखच नाही, नुसता सुखाचा लाभच नाही तर तुका म्हणे येथे लाभाची कोटी कोट्यावधी प्रकारचं सुख आणि बहुवाव कोटी समर्थाचे विठोबा
नुसतं सुखच नाही तर सुखाच्या बाबतीमध्ये तुका म्हणे येथे लाभाची कोटी. नुसता सुखाचा लाभच नाही तर कोट्यावधी प्रकारच्या सुखाची प्राप्ती या भक्ती साधनेमुळे आमच्या जीवनामध्ये झाली. अर्थातच काय केलं? भक्ती साधना केली. भक्ती साधनेमुळे सुख प्राप्त झालं, सुखाचा लाभ प्राप्त झाला. नुसता लाभ नाही, कोट्यावधी प्रकारचा. कारण का? कारण त्याचं अंतःकरण ते सुख देण्याकरता बहुवाव पोटी समर्थाचे विशाल अशा प्रकारचं अंतःकरण आहे. आणि विशाल अशा अंतःकरणाच्या परमात्म्याची आम्ही आमच्या जीवनात भक्ती केल्यामुळे परिणाम संगती पंगती देवासवे घडे नित्य नित्य जोडे त्याची साच. जीवनामध्ये जीवन जगत असताना भक्तीची खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या जीवनामध्ये जोड हवी. कारण भक्ती साधना सोपी आहे. सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडे हाती घेऊन नाचा समाधीचे सुख संडाव वाळोनी आई साया कीर्तनी ब्रह्मरस. सोपी साधना आहे आणि ती भक्ती साधना सज्जन हो संत महात्म्याने जीवनामध्ये अंगीकृत केली. आज ज्यांचा पुण्यतिथी सोहळा उद्या आहे, महान संत देवईमाई महाराजांच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना या संत महात्म्याने सज्जन हो भक्ती या साधनेचा अवलंब केला. आणि भक्ती या साधनेचा अवलंब केल्यामुळे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही मंडळा माझी करती ब्रह्मनिष्ठ श्री संत देवईमाई महाराज की. आज आपला हे सगळ्याचे कार्यक्रम आहे. आज महान संत देवईमाई महाराज या युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र देशभर हे कार्यक्रम पोहोचत आहे. आणि या माध्यमातून आम्ही जे आज जय जयकार करत आहोत ते जय जयकार देवईमाईचा संपूर्ण महाराष्ट्राला दाखवावा अशी मी या दादाला विनंती करतो. सगळ्यांना मोठ्यानं जय जयकार करायचा आहे. ब्रह्मनिष्ठ श्री संत देवईमाई महाराज की. ब्रह्मनिष्ठ श्री संत देवईमाई महाराज की. ब्रह्मनिष्ठ श्री संत देवईमाई महाराज की. झालेली सेवा माईंच्या चरणी समर्पित करतो. आणि आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना येण्याची पण ते चालू जाता नपडे गुंता खोटे काही मार्ग दावून गेले आधी दयाने दे संत ते. त्या संत महात्म्याने मार्गदर्शन केलंय. त्यांचं कृपाछत्र आपल्यावर राहावं आणि त्या छत्राखाली तुम्ही आम्हाला चालण्याकरता त्यांनी बुद्धी प्रदान करावी एवढी प्रार्थना करतो आणि वाणीला स्थगिती देतो. ज्ञानेश्वर